मी सुग्रीव मुंडे आणि आज मी इथं आहे परतूर तालुक्यातील भगवान नगर या गावामध्ये। आपण मुद्द्यासाठी काही शेतकरी आपल्या सोबत जमलेले आहेत। याचं कारण आहे की सरकारने या गोदा पट्ट्यातील बऱ्याच म्हणजे 100% शेतकऱ्यांचं अति नुकसान पुरामुळे झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून राज्याचे मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री आहे, सगळे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधींनी पाहणी करून स्वतःच्या फेसबुकवर आम्ही किती पाहणी केली आहे, आम्ही किती शेतकऱ्यांचे काळजीवाहू लोकप्रतिनिधी आहोत असं दाखवण्याचा गोंडस प्रकार महाराष्ट्रामध्ये नेत्यांनी केला, मंत्र्यांनी केला, सरकारने केला। परिस्थिती अशी आहे, केला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा फार शेतकऱ्यांची काळजी घेऊन सर्वांसाठी बजेट जाहीर केलं आणि शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीमध्ये मदत दिली जाईल आणि त्यांची दिवाळी गोड केली जाईल या भावनेतून त्यांनी घोषणा करून पहिल्यांदा एक यादी जाहीर महाराष्ट्रात जिल्ह्यांची केली आणि परत काहीतरी दबाव आल्यामुळं अजून जिल्हे वाढवले, काही तालुके वाढवले आणि लोकांना असं महाराष्ट्रामध्ये झालं की आता आपल्याला सगळ्याला अनुदान मिळणार आहे। पण सरकारनं हा जिल्हा परिषद निवडणूक जाहिरात कार्यक्रम केलाय का असा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे। त्याचं कारण आहे की आज मी भगवान नगरमध्ये आलो असताना सगळ्यांशी आम्ही ज्यावेळेस चर्चा केली, 1 रुपया सुद्धा या महाराष्ट्र सरकारने घोषणा करून दिली आहे पण 1 रुपया सुद्धा दिवाळीत मिळाला नाही आहे। बऱ्याच लोकांच्या जमिनी खचून गेल्या, पिकं वाहून गेली, अतोनात नुकसान झालं, पण या सरकारला काही घेणं देणं नाही। घोषणाबाजी करून स्वतःची जाहिरातबाजी करणं एवढाच हा धंदा आहे का असा प्रश्न मिळाला आणि म्हणून भगवान नगरच्या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणंही आपण ऐकून घेणार आहोत। पण तत्पूर्वी की यांचं म्हणणं आहे की सरकारचा निषेध झाला पाहिजे आणि ह्या दिवाळीमध्ये सरकारचा निषेध करावा या दृष्टीने सगळे जमलेले आहेत। तर सगळ्यांना या सरकारचं करायचं काय, खाली मुंडकावर पाय, सरकारचं करायचं काय, खाली मुंडकावर पाय, घोषित केलेलं पॅकेज मिळालंच पाहिजे, घोषित केलेलं पॅकेज मिळालंच पाहिजे, घोषित केलेली मदत मिळालीच पाहिजे, घोषित केलेली मदत मिळालीच पाहिजे। आणि या सरकारचं करायचं काय, खाली मुंडकावर पाय म्हणा ना, एक हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। अण्णा बोला, यांच्याकडे लाव। अण्णा मदत मिळाली नाही काय म्हणायचं, काय म्हणायचं, सरकारने मदत जाहीर केली काय म्हणायचं, हा मिळाली नाही, मिळाली का तुम्हाला, इकडे इकडे बघून बोला, नाही मिळाली तिकडे सांगा, नाही मिळाली तुम्हाला, तुम्हाला तुम्हाला नाही, तुम्हाला यांना कुणालाच नाही मदत कोणालाच नाही, हा घ्या बापू, हा तुम्हाला मिळाले असं, यांच्या तर बकऱ्या वाहून गेल्या तरी यांना मिळाली, यांना मिळाली तुम्हाला बारीक हा इकडं यांना मदत मिळाली का तुम्हाला, मोठ्याने बोला मिळालेली नाही मदत इथं। या सरकारचं करायचं काय, खाली मुंडकावर